हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी। गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेती पिके मोठ्या प्रमाणावर पाण्यात राहून सडून गेले आहेत। उरले सुरले पिकही परतीच्या पावसामुळे अखंड पाण्यात राहून कोंब फुटू लागले आहेत। हे विदारक दृश्य पाहून शेतकरी राजा हताश झाला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या सुलतानी संकटामुळे हेरावून घेतला आहे। अत्यंत गंभीर संकट शेतकऱ्यावर कोसळले असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून आमची अवस्था मरणाच्या दारावर आणली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे। यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी, एकंबा, सिरपल्ली, डोलारी, पळसपूर, घारापूर, कामारी, मंगळूर, बोरगडी, कोठा, हिमायतनगर, सिबदरा, आंदेगाव, पारडी यासह नाल्यालगतच्या लहान मोठ्या गावातील शेतकऱ्यांकडून शासनाला ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे। शेतकऱ्यांनी शासनासमोर प्रति हेक्टरी 50,000 रुपये तातडीची मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ घोषित करून कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी केली आहे। तसेच पंचनाम्याच्या निकषामध्ये वेळ दौडू नये, तर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे।